आणि आजच्या मोठ्या राजकीय घडामोडी आपण पाहूयात। पवारांनी उमेदवार दिला की त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज करायचा, त्यानंतर तो अपक्ष उमेदवार अजित पवार यांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही जाऊ शकले त्याचं कारण यामध्ये आहे रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप। अजित पवारांना कुटुंबाने एकटं पाडलं नाही, ते कुटुंब सोडून भाजपसोबत गेले। रोहित पवारांचं प्रत्युत्तर, पवारांनी घर बांधलं, त्या घरातून अजितदादांनी पवारांना बाहेर काढलं, रोहित पवारांची टीका। सह्याद्री अतिथीगृहावर नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 45 मिनिटं खलबतं। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेबाबत चर्चा, तर जरांगेंच्या भूमिकेवर देखील चर्चा झाल्याची माहिती। आमचा बाप बाळासाहेब, पण भाजपच्या बापाचा पत्ता आहे का? संजय राऊतांचा सवाल। कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, फडणवीसांच्या हल्लाबोलवर राऊतांचा प्रत्युत्तर। शरद पवार गटामध्ये युगेंद्र पवारांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार, सूत्रांची माहिती। युगेंद्र पवार जबाबदारी स्वीकारण्यास सकारात्मक, लवकरच पक्षाकडून अधिकृत जबाबदारी दिली जाणार अशी माहिती। महानंदाचे चेअरमन कोण होते? विखे पाटलांचे सख्खे मेहुणे, संजय राऊतांची टीका। तुम्ही राज्य सरकारची डेअरी चालवू शकत नाही, स्वतःच्या डेऱ्या बरोबर सुरू आहेत, राऊतांचा घणाघात। तर गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका, मात्र काही लोकांच्या डोक्यावर परिणाम, माहिती न घेता आरोप करणाऱ्यांची पद्धत। राधाकृष्ण विखे पाटलांकडून संजय राऊतांचं नाव न घेता प्रत्युत्तर। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, धनंजय मुंडे महायुतीमध्ये नसताना लोकसभेमध्ये विजय मिळवला होता, त्यामुळे मतांवर जास्त फरक पडणार नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही कार्यकर्त्यांसह माझी इच्छा, खासदार रक्षा खडसे यांचं वक्तव्य। नाथाभाऊंबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, रक्षा खडसे यांची माहिती।